Hello friends, I am your science teacher Ganesh Kaskar from Science Academy Down. Friends, in today's sixth lecture under chemical reactions and equation, we are going to discuss about the exothermic and endothermic process, exothermic and endothermic reactions, then most important topic for the board exam, which is rate of chemical reaction and factors affecting it. Okay friends, let's start with our first topic, that is exothermic and endothermic process. मित्रांनो, आपण आता अभ्यास करू एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. पहा, सिंपल कन्सेप्ट आहे. इथे आपण प्रोसेस म्हणतोय. इफ यू कन्सिडर कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर, जर आपण आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये विचारात जर घेतलं तर आपल्याला माहित आहे ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर वी हॅव टू सप्लाय द हीट. आपल्याला त्या आईसला हीट सप्लाय करावी लागेल. त्यामुळे आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होणार आहे, म्हणजेच H2O सॉलिड गेट कन्वर्टेड इनटू H2O लिक्विड बाय द एडिशन ऑफ हीट. If we consider vaporization of the liquid water into water vapors, that is H2O liquid to H2O gas. During this process also heat is absorbed. तर मित्रांनो, या प्रोसेस मध्ये सुद्धा हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे, म्हणून तर आपण यांना एंडोथर्मिक प्रोसेसच्या अंडर मांडणार आहोत. व्हॉट आर द एंडोथर्मिक प्रोसेस? द प्रोसेस इन विच the heat is absorbed are called as the endothermic process. The process in which heat is absorbed are called as endothermic process. मित्रांनो, आपण जनरली प्रोसेस हा वर्ड एंडोथर्मिक प्रोसेस हा वर्ड कधी यूज करतो? जर इथे फिजिकल चेंज होत असतील तर, फिजिकल स्टेट बदलत असेल तर. इथे पहा, फिजिकल स्टेट बदललेली आहे. सॉलिडचं लिक्विड मध्ये किंवा लिक्विडचं गॅस मध्ये झालेलं आहे, म्हणून तर मी याला प्रोसेस म्हणतोय. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब आर कॉल्ड एज द एंडोथर्मिक प्रोसेस. आता पहा, आपण दुसरं एक्झाम्पल कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक H2O gas and if the heat is removed, जर हीट यामधून जर बाहेर पडली तर आपल्याला याचं कन्व्हर्जन कशामध्ये होताना पाहायला मिळेल? H2O लिक्विड मध्ये. इट इज कॉल्ड एज द कंडेन्सेशन ऑफ वॉटर वेपर्स टू फॉर्म द लिक्विड वॉटर. और इफ वी कन्सिडर द H2O liquid and if we remove the heat, it get converted into H2O solid, that is ice. It is called as the freezing of liquid water into the ice. During both these process, the heat is evolved or heat is removed. Such process are called as the exothermic process. The process in which heat is evolved, heat बाहेर पडते मित्रांनो, is called as एक्झोथर्मिक प्रोसेस. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण इथे परत एकदा प्रोसेस का म्हणलेला आहे. इथं मी एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणत नाही. प्रोसेस का? बिकॉज हिअर इज द चेंज इन द फिजिकल स्टेट. फक्त फिजिकल स्टेट बदललेले आहेत, केमिकल कंपोजिशन बदललेलं नाही. जर केमिकल कंपोजिशन बदलणार असेल तर आपण एक्झोथर्मिक रिएक्शन किंवा एंडोथर्मिक रिएक्शन असं मेन्शन करणार. पण इथे फक्त आणि फक्त या एक्झाम्पल्स मध्ये त्यांच्या फिजिकल स्टेट्स बदलत आहेत, केमिकल कंपोजिशन वरती काही चेंज होत नाही किंवा काही परिणाम होत नाही, म्हणून तर आपण यांना प्रोसेस म्हणतो. एक्झोथर्मिक प्रोसेस अँड एंडोथर्मिक प्रोसेस. फायनली एकदा बोलू आपण, व्हॉट इज द एंडोथर्मिक प्रोसेस? द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब आर कॉल्ड एज द एंडोथर्मिक. एंडो इनटेक घेतलेले आहे. एंडोथर्मिक प्रोसेस, फॉर एक्झाम्पल, कन्वर्जन ऑफ solid ice into the liquid water. During this process heat is absorbed, or conversion of the liquid water into water vapor. During also this process the heat is absorbed. What is the exothermic process? The process in which the heat is evolved or heat is liberated, called as the exothermic process. For example, conversion of the condensation of water vapor into liquid water
and the freezing of liquid water to form the ice. These are the example of the exothermic process. आता मित्रांनो मी फक्त इथे एक वर्ड बदलतो, प्रोसेसच्या ऐवजी मी इथे रिएक्शन घेतो, तर मग काय म्हणतोय आपण पहा, आता इथे प्रोसेसच्या ऐवजी आपण काय म्हणणार आहोत, रिएक्शन. तर आपण काय चेंज करतोय, व्हॉट इज एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय. मित्रांनो नक्कीच आपण इथे आता रिएक्शन म्हणतोय म्हणजे आपल्याला केमिकल चेंज होणं अपेक्षित असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इफ वी हीट दी कॅल्शियम कार्बोनेट, it get converted into calcium oxide plus carbon dioxide. During this process there is absorption of the heat and due to which there is change in the chemical composition of the reactant. मित्रांनो या प्रोसेस मध्ये कॅल्शियम कार्बोनेटने हीट ऍब्झॉर्ब केली आणि त्याच्यामुळे तो ब्रेक झालेला आहे आणि आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळालेला आहे. अशा प्रोसेसला म्हणजे अशा केमिकल चेंज ज्याच्यामध्ये होतोय यांना आपण काय म्हणणार आहोत, एंडोथर्मिक रिएक्शन. मग आता इथे आपण प्रोसेस हा शब्द काढून काय टाकणार आहोत, रिएक्शन. द केमिकल रिएक्शन, द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज एब्सॉर्ब is called as endothermic reaction. For example, dissociation of calcium carbonate by the absorption of heat into calcium oxide and the carbon dioxide. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंय एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, the chemical reaction in which heat is absorbed is called as or are called the chemical reactions in which heat is absorbed are called as the endothermic reaction. What are the exothermic reaction? The reactions in which heat is liberated or heat is evolved are called as the exothermic reactions. मित्रांनो आपल्याला जर एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साईड घेतला and when it dissolve in the water, calcium oxide when it dissolve in the water, it liberates large amount of heat during this process. त्यामध्ये आपल्याला मिळतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH twice aqueous plus heat. मित्रांनो when कॅल्शियम ऑक्साईड आपण लाईम असं म्हणत असतो, LIME लाईम, or it is also called as the calcium oxide. When it dissolve in water, it get converted into calcium hydroxide with the liberation of large amount of heat. Or if we take the sodium hydroxide and when it dissolve in the water, it get converted into NaOH aqueous plus heat. Again in this process, large amount of heat is liberated and therefore these are the examples of the exothermic reaction. The chemical reaction in which heat is liberated, the chemical reactions in which heat is liberated are called as एक्झोथर्मिक रिएक्शन्स. तर मित्रांनो अशा रिएक्शन्सला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणणार आहोत. शॉर्टकट मध्ये एंडोथर्मिक म्हणजे हीट इज ऍब्सॉर्ब आणि एक्झोथर्मिक म्हणजेच हीट इज इव्हॉल्व्ड और हीट इज लिबरेटेड. ओके मित्रांनो, आता आपण जाणार आहोत नंतरच्या फार महत्वाच्या कन्सेप्ट कडे, तो म्हणजेच रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मित्रांनो रेट ऑफ केमिकल रिएक्शन पाहण्याच्या अगोदर आपल्याला पहा यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दोन क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते अशा प्रकारे आहेत. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन अँड द केमिकल रिएक्शन. डिफरन्स बिटवीन प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन अँड केमिकल रिएक्शन. मित्रांनो सिंपल कन्सेप्ट आहे. डिसॉल्युशन आणि केमिकल रिएक्शन या प्रोसेस मध्ये डिफरन्स काय, मी एक सिंपल एक्झाम्पल घेऊन दाखवतो. मला सांगा आपण जर शुगर घेतली अँड व्हेन इट डिसॉल्व इन वॉटर, साखर आपण पाण्यामध्ये टाकली तर ते त्याच्यामध्ये डिसॉल्व झालेले आहे. याच्यात केमिकल कंपोजिशन काय बदललंय का? नाही, केमिकल कंपोजिशन बदलत नाही. शुगर फक्त वॉटर मध्ये डिसॉल्व होते. ओके, बट इन केमिकल रिएक्शन देयर इज द केमिकल चेंज. केमिकल रिएक्शन मध्ये केमिकल चेंज होत असतो. मग थोडक्यात काय आपण म्हणणार
इन केस ऑफ डिझॉल्युशन प्रोसेस न्यू सबस्टन्स इज नॉट नेसेसरली फॉर्म. म्हणजे डिझॉल्युशन प्रोसेस मध्ये नवीन सबस्टन्स तयार होईलच असं काही नाही. शुगर आपण वॉटर मध्ये टाकली ती फक्त डिझॉल्व झाली, नवीन सबस्टन्स तयार झालाय का? नाही. इन द प्रोसेस ऑफ dissolution the new substance is not necessarily formed, but in chemical reaction new substance is formed. पण मित्रांनो केमिकल रिएक्शन मध्ये मात्र नवीन सबस्टन्स तयार होत असतो. लक्षात आलाय तुम्हाला मुद्दा? डिझॉल्युशन आणि केमिकल रिएक्शन मधला डिफरन्स. इन द केमिकल रिएक्शन it is not necessary to be new substance is formed, but in case of the chemical reaction new substance is formed, otherwise it will not be chemical reaction. कारण केमिकल रिएक्शन ची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती आहे. केमिकल रिएक्शन म्हणतो म्हणजे नवीन सबस्टन्स तो तयार होणार आहे. ओके, पण डिझॉल्युशन प्रोसेस मध्ये नवीन सबस्टन्स तयारच होईल असं नाही. मित्रांनो सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट? नो, इट इज नॉट नेसेसरी टू फॉर्म ए न्यू सबस्टन्स व्हेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सॉल्व्हंट. मित्रांनो ज्या सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व केला जातो त्यावेळेस नवीन सबस्टन्स तयारच होईल असं काही कंपल्शन आहे का? नाही. काही केसेस मध्ये नवीन सबस्टन्स तयार होत असतो, काही केसेस मध्ये तो तयार होत नाही. जसं की आपण घेतला NaCl. NaCl ज्यावेळेस आपण वॉटर मध्ये टाकतो तो डिसोसिएट होतो. NaCl गिव्स Na प्लस अँड Cl मायनस आयन, म्हणजे आपण थोडक्यात नवीन आयन्स तयार झाले असं म्हणू शकतो. पण शुगर ज्यावेळेस आपण वॉटर मध्ये टाकतो ती डिसोसिएट होत नाही, ती फक्त डिझॉल्व होते. इथे नवीन सबस्टन्स तयार झालाय का? नाही. म्हणून आपण सांगू शकतो इट इज नॉट नेसेसरी टू फॉर्म द न्यू सबस्टन्स इन दी डिझॉल्युशन. ओके, आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मित्रांनो रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय हे अभ्यासण्याच्या अगोदर लक्षात घ्या. आपल्याला कॅन यू रिकॉल मध्ये, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कॅन यू रिकॉल मध्ये काही प्रोसेस विचारले, जसं की कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. आता मला सांगा कुकिंग गॅस बर्निंग ऑन इग्निशन ही प्रोसेस फास्ट आहे का स्लो? इट इज अ फास्ट प्रोसेस. कुकिंग गॅस बर्निंग ऑन द इग्निशन. तर आपण ज्यावेळेस कुकिंग गॅसला आपण पेटवतो तर तो लगेच इमिजिएटली तो बर्न व्हायला सुरुवात करत असतो. याचा अर्थ इट इज द फास्ट प्रोसेस. सेकंड वन, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आता मित्रांनो मला सांगा, आपण जर आयर्न लोखंडाची आपण जर काही वस्तू घेतल्या त्या रस्ट लगेच होतात का? नाही. इट टूक सर्टन टाइम. याला बरेच दिवस लागणार आहेत, नंतर ते रस्ट होतील. त्याच्यावरती मग आपल्याला माहित आहे एक ब्राउनिश कलरचा लेअर फॉर्म होत असतो ज्याला आपण रस्ट असं म्हणत असतो. याचा अर्थ ही कशी स्लो प्रोसेस असेल. थर्ड वन मध्ये विचारलंय इरोजन ऑफ द रॉक्स टेक्स प्लेस इन द फॉर्म टू फॉर्म द सॉइल. म्हणजेच खडकांची झीज होणं आणि त्यापासून सॉइल माती तयार होणं ही प्रोसेस फास्ट आहे का स्लो? तर मित्रांनो ही स्लो प्रोसेस आहे, कारण याला बराच कालावधी लागणार आहे. पुढे म्हणतायत अल्कोहोल इज फॉर्म बाय मिक्सिंग ईस्ट ग्लुकोज सोल्युशन अंडर दी ईस्ट इन द ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. आपण ग्लुकोजचं सोल्युशन घेतलंय आणि त्याच्यामध्ये ईस्ट आपण जर ऍड केला तर अल्कोहोल जे तयार होत असतं ही प्रोसेस आहे ती स्लो आहे का फास्ट? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सॅक्रोमायसिस सेर्व्हिसी ही जी आपण ईस्ट आहे ती यामध्ये ऍड करत असतो ग्लुकोज मध्ये सो ॲज टू फॉर्म दी अल्कोहोल. इट इज ऑल्सो व्हेरी स्लो प्रोसेस. याला बराच कालावधी जाणार आहे. यानंतर एफोरेशन फॉर्म आफ्टर ऍडिंग दी बेकिंग सोडा इनटू द टेस्ट ट्यूब कंटेनिंग द डायल्यूट ऍसिड. मित्रांनो ही फार फास्ट प्रोसेस आहे. ऍसिड मध्ये जर आपण बेकिंग सोडा ऍड केला तर लगेच आपल्याला कार्बन डायऑक्साइडचे एफोरेशन्स येताना पाहायला मिळत असतात. इट इज अ फास्ट प्रोसेस. ही फास्ट प्रोसेस आहे. अँड लास्ट वन, ए व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऍडिंग द डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू द बेरियम क्लोराइड सोल्युशन. बेरियम क्लोराइड सोल्युशन मध्ये जर आपण सल्फ्युरिक ऍसिड जर ऍड केलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला इमिजिएटली व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो. म्हणून तर ही सुद्धा कशी आहे एक फास्ट प्रोसेस आहे. तर मित्रांनो फास्ट आणि स्लो प्रोसेस तुमच्या लक्षात आलेले आहेत. आता इथे विषय H2SO4 चा आहे म्हणून मी एक कन्सेप्ट तुम्हाला जनरल सांगतो, तो लक्षात ठेवायचा. मित्रांनो तुम्हाला सांगायचे विच वन विल बी करेक्ट प्रोसेस. मी याच्यामध्ये घेतलंय H2O आणि याच्यामध्ये मी ऍड करतो H2SO4.
for the formation of dilute solution. आपली प्रोसेस कशासाठी चालू आहे? आपल्याला डायल्यूट सोल्युशन तयार करायचं आहे. देन विच वन विल बी द करेक्ट प्रोसेस? एडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 into water or addition of water into concentrated H2SO4. तर मित्रांनो, आपल्याला गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये आपल्याला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट विल बी बेटर to add the concentrated sulfuric acid into water or to add the, मी याला चेंज करून घेतो थोडंसं. इट विल बी बेटर टू ऍड दी, पहा मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये टू ऍड दी कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इनटू वॉटर rather than the addition of the water into concentrated sulfuric acid during the formation of dilute solution. H2SO4 चं डायल्यूट सोल्युशन तयार करत असताना हे आपलं बेटर जाणार आहे आपल्याला to add the concentrated H2SO4 into water and not the water into concentrated H2SO4. मित्रांनो, याचं आपण रिझन देऊ. अतिशय सिंपल आहे. जो आपण ऑलरेडी कन्सेप्ट अभ्यासला होता एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक, याच्यावरती तो बेस आहे. तो कसा? when we add the concentrated H2SO4 into water and in second case when we add the water into concentrated H2SO4, in second case when we add the water into concentrated H2SO4, the quantity of concentrated H2SO4 is larger and adding water is the lesser one, so that in concentrated H2SO4 that water immediately get evaporates and the process is highly exothermic, liberating large amount of heat, and therefore there are chances of the accident. तर मित्रांनो, मी परत एकदा रिपीट करतो. इफ वी ऍड water into concentrated sulfuric acid, then due to that concentrated sulfuric acid, water gets evaporates immediately, resulting into the very exothermic, highly exothermic reaction, and so that large amount of heat is liberated, and thus there are the chances of the accident. Therefore we have to add concentrated H2SO4 into the water. In this case, water is present already in the large amount. When we add the concentrated H2SO4, it gets dissolved in water, and so that the process is not that much exothermic. हे सुद्धा exothermic आहे, but the small amount of is heat liberated, and therefore there are not chances of the accident. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंय? आपल्याला ज्यावेळेस H2SO4 चं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचं डायल्यूट सोल्युशन तयार करायचं असेल, त्यावेळेस आपल्याला कोणत्या प्रोसेसने जाणं गरजेचं आहे? वी हॅव टू ऍड water into concentrated sulfuric acid or concentrated sulfuric acid into water. तर आपण म्हणलेलं आहे we have to add the concentrated sulfuric acid into water, because in this case water is present in the larger amount, so that H2SO4 get dissolved in water and the heat liberated is at the lesser amount, so that there are no chances of the accident. But instead of this, if we add the water into concentrated H2SO4, the process is highly exothermic, water get immediately evaporated, and therefore the large amount of heat is liberated, and so there are the chances of the accident. Okay friends, आता आपण जातोय नेक्स्ट कन्सेप्ट कडे. हा मुद्दा तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होता, एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आपण अभ्यासतोय आता रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग इट. मित्रांनो, आपण आता जे 6 एक्झाम्पल सांगितले होते की ज्यामध्ये काही फास्ट प्रोसेस म्हणलं, काही स्लो प्रोसेस म्हणलेलं आहे. हे फास्ट किंवा स्लो म्हणजेच काय? इट रिप्रेझेंट द रेट ऑफ ए केमिकल रिएक्शन. द एक्सटेंट टू विच ए केमिकल रिएक्शन ऑकर इज कॉल्ड एज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. द एक्सटेंट टू विच ए केमिकल रिएक्शन ऑकर is called as rate of a chemical reaction. तर मित्रांनो, आपण याला रेट ऑफ केमिकल रिएक्शन असं म्हणत असतो. द एक्सटेंट टू विच ए केमिकल रिएक्शन ऑकर, किती एक्सटेंट, किती प्रमाणामध्ये, किती वेगाने किंवा किती स्लोली एखादी प्रोसेस होत आहे, याला आपण त्या रिएक्शनचा रेट असं म्हणत असतो. ओके, द एक्सटेंट टू विच a chemical reaction occur is called as the rate of a chemical reaction.
मित्रांनो, आपण जर विचारात जर घेतलं तर the some reaction occur at the different rate on changing the condition. For example, during the winter, long time is required for the settling of the milk into the curd. पावसाळ्याच्या दिवसात जर आपण किंवा थंडीच्या दिवसात जर आपण विचार केला, इन विंटर लॉंग टाइम आपल्याला जास्त काळ लागणार आहे कशासाठी? दुधापासून दही तयार करण्यासाठी. बिकॉज देअर इज द लो टेम्परेचर. कारण आपल्याला माहिती विंटर मध्ये टेम्परेचर कमी असेल, बट ड्युरिंग द समर और सनी डेज we required the less time for the settling of the milk into the curd. फरक लक्षात आलाय? कारण सनी डेज मध्ये काय असणार आहे? टेम्परेचर जास्त असणार आहे. समर मध्ये टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे दुधाचं दही लवकर होणार आहे. याचाच अर्थ असा मित्रांनो, इट इज डिपेंडंट ऑन द कंडिशन. इट मीन्स दॅट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिपेंडंट ऑन द डिफरंट फॅक्टर्स. म्हणजेच कोणत्याही केमिकल रिएक्शनचा जर आपण विचार जर केला तर त्या केमिकल रिएक्शनचा रेट हा वेगवेगळ्या फॅक्टरवरती डिपेंडंट असतो. जसं की फर्स्ट वन आता आपण पाहतो, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. मित्रांनो, फर्स्ट वन आता पहा आपण सांगतोय रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट. रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट किंवा आपण असं म्हणूयात नेचर ऑफ द रिएक्टंट. नेचर ऑफ द रिएक्टंट. तर मित्रांनो, याला मी शॉर्टकट मध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने मांडतो. द रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टिव्हिटी ऑफ नेचर, मीन्स द रिएक्टिव्हिटी ऑफ रिएक्टंट. Greater the reactivity, faster is the reaction. मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या. तुम्हाला आठवत असेल तर आपण जी रिएक्टिव्हिटी सिरीज पाहिली होती मेटलची, यामध्ये आपण म्हणलो होतं प्यार से लेना कसम मैं आऊंगा जरूर, इतना ना तरसाओ लैला चलो मेरे साथ गार्डन. तर यामध्ये मित्रांनो आपण जर ॲल्युमिनियम आणि झिंकचा जर विचार केला, रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये ॲल्युमिनियम वरती आणि झिंक खाली आहे. मग कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त आहे? ॲल्युमिनियमची. देअरफॉर ॲल्युमिनियम रिएक्ट्स ॲट द फास्टर रेट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍज कम्पेअर टू दी झिंक. मित्रांनो, आपण जर ॲल्युमिनियमची एसएल बरोबर रिएक्शन केली आणि झिंकची जर एसएल बरोबर रिएक्शन केली तर या दोघांच्या मध्ये ॲल्युमिनियम हा एसएल बरोबर फास्टर रेटने रिएक्ट होणार आहे. का? Because the reactivity of aluminum is greater as compared to the zinc. मित्रांनो, तुम्हाला मुद्दा लक्षात आलाय? आपण आता पहिला पॉइंट पाहिला. कोणता फॅक्टर येतो? नेचर ऑफ द रिएक्टंट. The rate of chemical reaction is directly proportional to the nature of reactant. Greater the reactivity of reactant, greater the reactivity of the reactant, faster is the chemical reaction. For example, the chemical reaction of the aluminum is faster with the HCl as compared to reaction of zinc with the HCl because aluminum is more reactive than the zinc. आपण सेकंड फॅक्टर कडे जातोय, साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टंट. पहिला पॉइंट होता आपला नेचर ऑफ द रिएक्टंट. आता आपण पाहतोय साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट. मित्रांनो, इथे आपण काय म्हणलो होतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथे मात्र रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. म्हणजे याचा अर्थ काय? स्मॉलर दी साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट, फास्टर विल बी द केमिकल रिएक्शन. जेवढी साइज लहान पार्टिकलची, रिएक्टंटचे जे पार्टिकल्स आहेत त्यांची साइज जेवढी लहान तेवढाच केमिकल रिएक्शनचा रेट कसा असणार आहे? जास्त. मित्रांनो, आपण कसं प्रूव्ह करू शकतो? फॉर एक्झाम्पल घेऊ, रिएक्शन बिटवीन पावडर ऑफ शहाबादी टाइल्स विथ HCl. पहा, ज्यावेळेस आपण पावडर फॉर्म ऑफ शहाबादी टाइल घेणार आहोत, शहाबादी फरशी तुम्हाला माहिती आहे, ती पावडर फॉर्म मध्ये घेतली. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन ऑफ शहाबादी टाइल्स विथ दी HCl
इज फास्टर अँड ड्युरिंग दिस रिएक्शन, या दोघांमध्ये होणारी रिएक्शन ही फास्टर रिएक्शन, एकदम फास्टर रिएक्शन असते. अँड द लिबरेशन ऑफ द CO2 इज ऑल्सो हाय, आणि याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो तो सुद्धा फार फास्टर रेटने बाहेर पडणार आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? ॲज कम्पेअर टू दी रिएक्शन ऑफ कोणाची? द पीसेस ऑफ द शहाबादी टाइल्स विथ दी HCl. मित्रांनो, आपण जर विचार केला, आपण घेतला फॉर एक्झाम्पल, पहा मी 2 टेस्ट ट्यूब दाखवतो. डायल्यूट HCl घेतला आपण, डायल्यूट HCl, यामध्ये मी टाकले पावडर फॉर्म ऑफ शहाबादी टाइल्स, आणि याच्यामध्ये मी घेतले पीसेस. तर आपण काय सांगितलंय? द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी particle size of the reactant. Smaller is the particle size, faster is the reaction, and larger is the particle size, slower is the reaction. इथे पहा, पीसेस आहेत, म्हणजे लार्जर पीसेस जर असतील तर, हे लार्जर पीसेस जर असतील तर इथे होणारी केमिकल रिएक्शनचा रेट कसा असणार आहे? स्लो असणार आहे. And due to that, the reaction between the pieces of Shahbadi tile and the dilute HCl, the carbon dioxide liberated is also at the slower rate. CO2 जो बाहेर पडणार तो सुद्धा फार स्लो रेटने बाहेर पडेल. इथे मात्र हा पावडर फॉर्म मध्ये घेतलंय आपण शहाबादी टाइल. Therefore, the reaction of the powdered form of Shahbadi tile with the dilute HCl is very fast reaction, and the CO2 is also liberated at the faster rate. आणि इथून CO2 सुद्धा फार फास्ट रेटने बाहेर पडेल. मित्रांनो, दुसरा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन मध्ये साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट, स्मॉलर द साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट, फास्टर इज द रिएक्शन. आणि आपण त्यासाठी एक एक्झाम्पल सांगितलंय. इथे पावडर फॉर्म बरोबर होणारी रिएक्शन ही फास्टर असेल आणि ही असेल स्लोअर. थर्ड वन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट मित्रांनो सोपा आहे. The rate of chemical reaction is directly proportional to the concentration of reactant. याचाच अर्थ असा, higher the concentration, faster is the reaction. मित्रांनो, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी रिएक्शनचा रेट कसा असणार आहे? फास्टर असणार आहे. आपण एक एक्झाम्पल जर घेतलं तर, इफ यू टेक द डायल्यूट HCl which reacts with the calcium carbonate, आपण जर डायल्यूट HCl घेतलं आणि आपण याची रिएक्शन कोणावर करतो? कॅल्शियम कार्बोनेट बरोबर. आणि आपण घेतलं कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि याची रिएक्शन केली कॅल्शियम कार्बोनेट बरोबर. तर मित्रांनो, या रिएक्शन मध्ये रिएक्शन ऑफ डायल्यूट HCl विथ कॅल्शियम कार्बोनेट टेक्स प्लेस ॲट द स्लोअर रेट, अँड देयर इज द लिबरेशन ऑफ द कार्बन डायऑक्साइड विच इज ऑल्सो ॲट द स्लोअर रेट. का? तर याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? डायल्यूट, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. इफ यू टेक द हायर कॉन्सन्ट्रेशन, आपण जर कॉन्सन्ट्रेशन जास्त घेतलं तर मात्र रिएक्शनचा रेट कसा असणार आहे? फास्टर. आणि CO2 इज ऑल्सो लिबरेटेड ॲट द फास्टर रेट. थोडक्यात काय? द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. हायर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, फास्टर इज द रिएक्शन. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, द रिएक्शन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट विथ द कॉन्सन्ट्रेटेड HCl it takes place at the faster rate, and there is liberation of the carbon dioxide at also faster rate as compared to the reaction of calcium carbonate with the dilute HCl. Okay, directly proportional. Fourth one, temperature. Temperature मित्रांनो अतिशय सिंपल आहे. The rate of chemical reaction is directly proportional to the temperature. Rate is directly proportional to the temperature. With increase in the temperature, rate of chemical reaction also get increased. For example, आपण जर विचार केला तर, if you take the limestone, मित्रांनो आपण limestone घेतला, limestone does not turn lime water milky before heating. मित्रांनो, याचा अर्थ असा, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलेलं नाहीये, जोपर्यंत आपण त्याला हीट करत नाही तोपर्यंत यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडेल का? नाही. पहा, ज्यावेळेस हीट करेल त्याच वेळेस कोण बाहेर पडेल? कार्बन डायऑक्साईड. अँड व्हेन दॅट कार्बन डायऑक्साईड पासेस थ्रू द लाईम वॉटर, म्हणजे CaOH ट्वाइस,
म्हणजे लाईम वॉटरचा फॉर्म्युला CaOH twice. When carbon dioxide passes through it, it forms the CaCO3, calcium carbonate and H2O. ओके, मग तुमच्या लक्षात आलंय when the temperature is less, जेव्हा टेम्परेचर कमी होतं म्हणजे आपण कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलेलं नाही, at that time it does not turns the lime water milky, but when we heated the calcium carbonate, it means that when we increases the temperature, rate of chemical reaction increases and it easily converts the lime water milky, or it turns the lime water milky. थोडक्यात काय मित्रांनो, rate of chemical reaction is directly proportional to the temperature. With increase in the temperature, rate of chemical reaction also increases. For example, limestone, that is calcium carbonate, does not turn the lime water milky before heating. ओके, त्याचं कारण कळलं. आपण जोपर्यंत त्याला हीट करणार नाही तोपर्यंत कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होत नाही आणि त्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड याच्यावर रिएक्ट व्हायचं काही कारण नसतं, कारण तो तयारच झालेला नाही. बट व्हेन वी हीट द कॅल्शियम कार्बोनेट और लाइमस्टोन, it produces carbon dioxide and then that carbon dioxide combines with the lime water and it turns the milky due to the formation of calcium carbonate. And last factor which affect the rate of chemical reaction, and it is catalyst. मित्रांनो, हा शेवटचा फॅक्टर पाहतोय की जो केमिकल रिएक्शनला अफेक्ट करत असतो. व्हॉट इज द कॅटलिस्ट? द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स. What is the catalyst? The substance in whose presence the rate of chemical reaction, paha, the substance in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called as catalyst. तर मित्रांनो, कॅटलिस्ट म्हणजेच कोण? द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस, ज्याच्यामुळे एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट चेंज होऊ शकतो विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज. तो त्या रिएक्शन मध्ये केमिकल चेंज घडून आणणार आहे का? नाही. याला आपण म्हणणार आहोत कॅटलिस्ट. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर द डिसोसिएशन ऑफ KClO3 टू फॉर्म KCl and O2. मित्रांनो, बॅलन्सिंग पहा. KClO3 ब्रोकन डाउन टू फॉर्म KCl प्लस O2. आता मी बॅलन्स आहे, इथे ट्वाइस आहे, इथे थ्राइस आहे. 6 मध्ये कन्वर्ट करेल, याला मी थ्राइस घेईल, याला ट्वाइस करेल, यालाही ट्वाइस करेल. If this process is carried out very slowly, if we use the MnO2, then it takes place at the faster rate, and therefore we can say that this chemical reaction takes place at the faster rate in presence of catalyst MnO2.